नमस्कार मंडळी, वेलकम टू ब्लेसिंग्स एक्वेरियम मराठी। तर मंडळी, जेव्हा आपण एखाद्या एक्वेरियम शॉपमध्ये एखादा फिश परचेस करायला जातो आणि कुठला एक पर्टिक्युलर फिश आपल्याला आवडला आणि आपण त्याच्याबद्दल डिटेल विचारले की शॉपकीपर आपल्याला सांगतो की हा इम्पोर्टेड फिश आहे। तर बऱ्याच लोकांनी मला विचारलं होतं की नक्की इम्पोर्टेड फिश म्हणजे काय, म्हणजे कसं त्याला आपण हे करायचं आणि काय डिफरन्स आहे इम्पोर्टेड फिश आणि लोकल फिशमध्ये। तर आज आपण ह्याच प्रश्नावर डिटेलमध्ये बोलणार आहोत आणि तुम्हाला मी सांगणार आहे की इम्पोर्टेड फिश म्हणजे नेमकं काय। तर मंडळी, साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये म्हणजे थायलंड, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, फिलिपिन्स, इकडे सगळीकडे ॲक्वेरियम आहे ना, ही म्हणजे फिश कीपिंग जी आहे ही एक फक्त हॉबी नाही तर वन ऑफ द मेन प्रोफेशन्स आहे। तुम्ही जर ब्लेसिंग्स एक्वेरियम माझा जो मेन चॅनल आहे, हिंदी चॅनल आहे, त्याच्यावर जर सबस्क्राईब केलं असेल किंवा तिथे तुम्ही जाऊन बघितलं, बरेच वेगवेगळे जे फार्म्स आहेत त्यांना व्हिजिट करतो आणि त्याचे बरेच व्हिडिओज तुम्हाला तिथे मिळतील। सो ही जी हॉबी आहे ही तिकडे एक वन ऑफ द मेजर प्रोफेशन्स आहेत आणि ज्याच्यामुळे त्यांच्याकडे मोठे मोठे फिश फार्म्स आहेत, ब्रीडिंग युनिट्स आहेत आणि तिथली गव्हर्नमेंट त्यांना सबसिडी देते किंवा तिथली गव्हर्नमेंट त्यांना हेल्प करते, बिकॉज दिस बिंग वन ऑफ द मेजर इंडस्ट्री इन साऊथ ईस्ट एशियन कंट्रीज। सो एखादा जेव्हा आपल्याला इम्पोर्टेड फिश किंवा एखादा इम्पोर्टेड फिश एक व्हेरायटी आपल्याला मागवायची असते तर त्याच्यामध्ये बरंच काही प्रोसिजर इन्व्हॉल्ड असतं आणि हे असे इम्पोर्टेड फिश कुठलाही शॉपकीपर नाही मागवू शकत। त्याच्यासाठी पर्टिक्युलर तुम्हाला लायसन्स लागतं, तुम्हाला जागा लागते, तुम्हाला एक क्वारंटाईन युनिट लागतं, बऱ्याच काही गोष्टी आहेत ज्या गव्हर्नमेंटचे नॉर्म्स असतात ते तुम्हाला फॉलो करावे लागतात। सो आता ही प्रोसिजर कशी असते, तर लेट्स से एखादा फार्म व्हिजिट आपण केलं थायलंडमध्ये किंवा सिंगापूरमध्ये, एखादं फार्म व्हिजिट केलं आणि तिथला एखादा फिश आपल्याला आवडला। एखादा फिश म्हणजे तुम्हाला आता ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट सुद्धा लक्षात घ्यायची आहे। सो त्याच्यामुळे हे तुम्ही सिंगल पीस आणू शकत नाही, तुम्हाला ह्याला बल्क क्वांटिटीमध्ये आणावं लागतं, तेव्हाच तुम्हाला ट्रान्सपोर्टेशन सुद्धा परवडतं आणि तेव्हा तुम्ही ती तशी व्हरायटी पण आणू शकता। सो एखादी पर्टिक्युलर आपण ह्याला शिपमेंट म्हणूया तर हे शिपमेंट जेव्हा आपल्याला, आणि एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आपण घेऊया सिंगापूरचं। सो मला एक शिपमेंट सिंगापूरहून आता इंडियात आणायचं आहे, तर त्याचे नॉर्म्स, रूल्स, रेग्युलेशन्स जे असतात ते भरपूर स्ट्रिक्ट असतात आणि ते आपल्याला कम्प्लिटली फॉलो करावे लागतात। सो मी त्या फार्मला कॉन्टॅक्ट करते, त्या फार्मच्या थ्रू ती लिस्ट येते की आमच्याकडे आत्ता राईट नाव एवढे फिश आहेत, हे त्यांचं एज आहे किंवा त्यांचे जे काही स्पेसिफिकेशन्स असतात, त्यांचा साईज काय आहे एक्सेट्रा। जर असे काही पर्टिक्युलर फिश असतील जे सर्टिफाईड फिश आहेत तर सो त्यांचं सर्टिफिकेट असतं त्याच्याबरोबर। सो असे सगळे इन्फॉर्मेशन ॲज अ इम्पोर्टर किंवा ॲज अ शॉपकीपर तुमच्याकडे येते आणि मग तुम्ही त्याच्यातनं त्या फार्मला, सिंगापूरचा जो फार्म आहे त्याला तुम्ही एक ऑर्डर प्लेस करता। सो जेव्हा तुम्ही ती ऑर्डर प्लेस केली त्याच्यानंतर त्याचं बिलिंग होतं, मग तुम्ही त्याचं पेमेंट करता वॉट एव्हर इट इज, आणि जेव्हा शिपिंगची वेळ येते तेव्हा जे आता बघा, इम्पोर्टेड फिश ह्यांची क्वालिटी नेहमी लोकल फिशपेक्षा चांगली असते। इम्पोर्टेड फिश ह्यांची जी इम्युनिटी आहे ती लोकल फिशपेक्षा नेहमी चांगली असते। तर का, तर आता आपलं पेमेंट वगैरे सगळं झालेलं आहे। सो आता ते जे सिंगापूरचं फार्म आहे ते तुमचं पॅकिंग सुरू करतं। सो पर्टिक्युलर एका एअरलाईनमध्ये बुकिंग होतं, त्याच्यानंतर किती बॉक्सेस आहेत ॲज पर दॅट, ॲज पर वेट सगळं बुकिंग झालं, सगळं बुकिंग होतं आणि शिपमेंट ज्या दिवशी जाणार आहे, म्हणजे ज्या दिवशी आज जसं माझं शिपमेंट जाणार आहे तर 2 दिवस आधीपासनं ते जे फिश आहेत जे तुम्ही बुक केलेले आहेत त्यांना ते फीडिंग देत नाहीत, सो त्यांना ते उपाशीपोटी ठेवतात 2 दिवस। त्याच्या मागे लॉजिक असतं बरंच की आता लेट से 4-5 तासाची फ्लाईट आहे, एखाद्या वेळेला फ्लाईट डिले होते, कधी कधी कार्गोतनं बाहेर निघायला वेळ लागतो। बऱ्याचदा असं होतं की आम्ही जेव्हा मुंबई कार्गोला जातो तेव्हा लोणावळ्याला मध्ये स्पेशली अमृतांजन ब्रिजच्या तिथे खूप जास्त ट्रॅफिक जॅम असतो, मग अशा वेळेला आपण प्लस मायनस 2-3 तास धरूनच चालतो। तर अशा वेळेला काय होतं की माशाला उपाशी का ठेवलं जातं की माशांनी पूप करू नये, म्हणजे पाण्यामध्ये पॉटी करू नये, कारण तेवढ्या पॅकेटमध्ये जर त्या माशाने पाण्यात जास्त पॉटी केली तर मग पाण्याचे लेवल्स, पॅरामीटर्स चेंज होतात आणि अमोनिया वाढतो, ज्याच्यामुळे ऑक्सिजन लेवल कमी होतो आणि डेथ ऑन अरायवल म्हणजे ज्याला आपण DOA म्हणतो त्याची रिस्क वाढत जाते। सो ते त्यांना 2 दिवस आधीपासून उपाशी ठेवतात।
मग तिकडनं एंटायर तुमचं जे शिपमेंट आहे त्याचे बरेच पानं असतात आणि त्याचे बऱ्याच गोष्टी असतात ज्या त्याला अटॅच करायच्या असतात. मग विथ दिस शिपमेंट ते एअरलाईनमध्ये बुक होतं. आणि आता जसं हे जे शिपमेंट आहे ह्याचे जे क्वेरीज गेलेले आहेत ते तिथनं सोडवण्यासाठी तुम्हाला पण तुमचे जे पेपर्स आहेत, म्हणजे क्वारंटाईन सर्टिफिकेट म्हणा किंवा बाकी गोष्टी म्हणा, त्या लायसन्सची कॉपी, बऱ्याच काही गोष्टी असतात त्या तुम्हाला ॲज इन इकडे म्हणजे मुंबई एअरपोर्टला किंवा इंडियन एअरपोर्टला, जिथनं कुठनं तुम्ही चेन्नई असेल, कलकत्ता असेल, त्या पर्टिक्युलर एअरपोर्टला तुम्हाला ते सबमिट करावं लागतं. आणि मग ह्याच्यामध्ये आता मी खूप इझिली तुम्हाला सांगते कारण आम्ही बऱ्याच वर्षांपासून हे करतोय, सो ही म्हणजे मला खूप इझी टास्क वाटते. बट ही इतकी इझी नाही आहे. हिला त्याच्यामध्ये बरंच डॉक्युमेंटेशन, बऱ्याच गोष्टी इन्व्हॉल्ड असतात. असंही झालंय बऱ्याचदा की युजली काही ज्या फार्म्स आहेत, रेप्युटेड फार्म्स आहेत, तर ते DOA म्हणजे डेथ ऑन अरायवल आपण जे म्हणतो की बाबा त्यांनी पॅक जिवंत करून पाठवलं, पण इथे ओपन केल्याबरोबर पॅकेट न ओपन करता सुद्धा बॉक्स ओपन केल्याबरोबर जर फिश मेलेली आहे तर त्याला DOA आपण म्हणतो. तर त्याचे पण स्पेसिफिक आवर्स असतात कारण त्यांना पण कळतं की फ्लाईट किती वाजता पोचली, त्याच्यानंतर तुमचा DOA किंवा तुमचा की बाबा फिश म्हणजे पार्सल शिपमेंट आम्ही घेतली, हे किती वाजता मेसेज गेला, किती वाजता मेल गेला, हे बरं सगळं टायमिंगचा खेळ असतो, एन्व्हायरमेंटचा खेळ असतो, ट्रॅफिकचा खेळ असतो, बऱ्याच गोष्टी असतात. आता हे मी तुम्हाला इतकं सिम्पली सांगितलं, राईट. आता जेव्हा आम्ही तिथे ऑर्डर देतो तर आमच्याकडे काय होतं, म्हणजे आमच्याकडे म्हणजे ज्या शॉपकीपरनी ऑर्डर दिली, ज्या इम्पोर्टरनी ऑर्डर दिली, त्याच्याकडे काय होतं की त्याच्याकडे ना क्वारंटाईन युनिटमध्ये जागा लागते. कारण की फिश आल्या तुम्ही त्याला स्टेजला ठेवू शकत नाही. सो तुम्ही त्याला क्वारंटाईन करता 2 ते 3 दिवस. मग हे 2 ते 3 दिवस त्याला जेव्हा क्वारंटाईन करता त्याच्यानंतर त्याला हळूहळू तो फिश, कारण तो फिश ऑलरेडी उपाशी असतो, सो तो आल्यावर त्याला फीडिंग द्यावं लागतं. ते फीडिंग त्यांनी घेतलं आणि एकदा त्याची पूप झाली, एकदा त्याची पॉटी झाली की त्याच्यानंतर आम्ही त्याला सेलला, एक स्टोअरला, गॅलरीला म्हणा, देतो. आता आम्ही ऑल ओव्हर इंडिया हे असे इम्पोर्टेड फिश प्रोव्हाइड करतो. सो ह्याच्यामध्ये एखादा जर तुम्हाला असं शॉपकीपर सांगत असेल ना तर हे इतकं सोपं नाही आहे मित्रांनो. आणि काय होतं की ही सगळी जी काळजी घेतलेली असते ना, ह्याच्यामुळे हा जो फिश आहे हा मुळात ह्याची इम्युनिटी खूप स्ट्रॉंग असते आणि ह्याची क्वालिटी खूप चांगली असते. कारण आता जर तुम्ही डॉग लवर असाल किंवा तुम्ही बर्ड लवर असाल तर तुम्हाला माहिती असेलच की आपल्याकडे काय होतं की कारण रेट थोडा ना हायर साईड असतो. सो आपण ओरिजिनल किंवा आपण म्हणजे ओरिजिनल जी क्वालिटी आहे तिच्यापेक्षा आपण असं नाही, पण लोक युजली की थोडं स्वस्त असेल तरी चालेल, म्हणजे क्वालिटी थोडं चालेल असं आपण युजली सोडतो ह्या गोष्टी. पण जेव्हा वेन इट कम्स टू फिश कीपिंग आम्ही खूप जास्त या गोष्टींसाठी स्ट्रिक्ट आहोत आणि आम्ही तुम्हाला तेच सांगत असतो की फिश घेताना स्वस्त फिश तुम्ही सारखा घ्याल, म्हणजे कारण तो मरू शकतो, बऱ्याच काही गोष्टी होऊ शकतात, त्याची इम्युनिटी नसते. ऑन द अदर साईड जेव्हा तुम्ही एखादा एक्सक्लुझिव्ह फिश घेता, जो की फॉर एक्झाम्पल अरवाना घेता, जो की इम्पोर्टेड अरवाना आहे, त्याचं सर्टिफिकेशन येतं, इट इज मायक्रोचिप, तर इट मॅटर्स अ लॉट. ऑन द अदर हँड जेव्हा आपण लोकली ब्रेड फिशबद्दल बोलतो तर अनफॉर्च्युनेटली आपल्याकडचे जे ब्रीडर्स आहेत ते इतकी काळजी घेत नाहीत. तर ते काय करतात की छोटे म्हणजे ज्याला आपण छोटे फिश, एकदम बेबीज म्हणजे सीड्स ज्याला आपण म्हणतो, ते आणतात, ते पॉन्डमध्ये टाकतात, त्यांना रेअर करतात, म्हणजे मोठं करतात, फटाफट खायला घालतात. पॉन्डची जागा मोठी असल्यामुळे ते पिल्लं लवकर मोठे होतात आणि मग ते एका पर्टिक्युलर साईजचे झाले की फटाफट त्यांना ते ब्रीडर्स जे ते विकून टाकतात. पण ह्या सगळ्यामध्ये त्यांच्या हे लक्षात येत नाही, किंवा आपल्या हे लक्षात येत नाही की असे जे पॉन्डमधले फिश असतात ह्यांच्यामुळे बऱ्याचदा अँकर वर्म्स, फिश लाईस सारखे इन्फेक्शन्स, त्याच्यानंतर बॅक्टेरियल इन्फेक्शन्स, फंगल इन्फेक्शन्स हे दूर न झाल्यामुळे किंवा ह्यांच्यावर काम न केल्यामुळे किंवा ह्यांना क्वारंटाईन न केल्यामुळे हे जे इन्फेक्शन आहे हे आपल्या टँकमध्ये एंटायरली पसरतं आणि बऱ्याच वेळेला हे इन्फेक्शन कम्प्लिटली दूर करण्यासाठी खूप 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 वेळ लागतो, खूप त्रास होतो. आणि एवढं सगळं बरेच हॉबीज कंटाळून जे आहे ती ही हॉबी बंद करून टाकतात. सो फिश घेताना
माझं असं म्हणणं नाही आहे की तुम्ही नेहमीच इम्पोर्टेडच फिश घ्या, पण फिश घेताना एका चांगल्या रेप्युटेड ॲक्वेरियम शॉपमधनं घ्या, समजून घ्या की हा फिश कसा आहे, हा फिश त्याची पूर्ण बॉडी स्ट्रक्चर बघा, त्याचे टेल्स बघा, त्याची मूवमेंट बघा, तो लपून बसलाय का. बरेच असे शॉपकीपर्स असतात ज्यांना एवढं नॉलेज नसतं, सो ते असेच शॉप्स ओपन करतात. मग तुम्ही बघितलं असेल तर म्हणजे ॲक्वेरियम शॉपमध्ये गेल्यावर ना लाईव्हली वाटायला पाहिजे. इन्स्टेड बरेच असे ॲक्वेरियम शॉप्स असतात ज्याच्यामध्ये तुम्ही व्हिजिट केलं असेल तर पाणी संपूर्ण गढूळ असतं, पूर्ण ॲल्गे लागलं असतं टँकला, फिश सगळे बिचारे असे स्ट्रेसमध्ये एका कोपऱ्यात बसलेले असतात. तर केवळ स्वस्त म्हणून हे असे स्ट्रेसवाले फिश घेऊ नका. आणि फिश घेताना डेफिनेटली मी जसं तुम्हाला सांगते की आपलं होमवर्क करा की तुमच्या टँकमधले तुमच्या टँकमध्ये ह्यातले कुठले फिश राहणार आहेत, आत्ता जे फिश आहेत त्यांच्याबरोबर नवीन टाकणारे जे तुम्ही फिश, ते कुठले फिश व्यवस्थित सर्वाईव्ह करतील ह्याचा व्यवस्थित अभ्यास करा. आणि हो, जेव्हा आपण कम्पेअर करतोच आहे तर कंपॅरिझन हे पण आहे की जेव्हा फार्म्समध्ये जे फिश असतात, म्हणजे साऊथ ईस्ट एशियन फार्म्समध्ये जे फिश असतात, जे बेबीज असतात त्यांना ते जे फूड देतात ते खूप जास्त हाय प्रोटीन किंवा असं फूड नसतं, ते एक रेग्युलर फूड असतं, पण जे थोडंसं त्यांच्या हेल्थसाठी चांगलं असतं असं फूड देतात. कारण यू नेवर नो की ती जी बॅच आहे फिशची ती जगातल्या कुठल्या म्हणजे जगात कुठेही ती शिपमेंट होऊ शकते. सो त्याला कसं फूड कुठल्याही म्हणजे आपण जे फूड देतो तेच फूड दुसरीकडे मिळेल ह्याची गॅरंटी नसते. सो ते त्या टाईपनी त्याला फूड व्यवस्थित देऊन, त्याला व्यवस्थित मॅनेज करून, त्याला व्यवस्थित सेट करून, पॅक करून आणि पूर्ण एवढं सगळं हे झाल्यावर मग हे शिपमेंट जे आहे हे जगाच्या कानाकोपऱ्यात पाठवतात. सो खरंच म्हणजे तुम्ही जर हॉबीस्ट असाल आणि तुम्ही इतक्या जर काही साऊथ ईस्ट एशियन कंट्रीजमध्ये व्हिजिट करणार असाल आणि तुम्हाला जर चान्स मिळाला तर नक्की एखाद्या फार्मला व्हिजिट करून बघा. आणि फार्म म्हणजे मी जे म्हणते ना तसं छोटंसं फार्म नाही की एखाद्या घरातलं फार्म नाही, एकरमध्ये त्यांचं फार्म पसरलेलं असतं. त्याच्यामध्ये क्वारंटाईन युनिट वेगळं असतं, त्याच्यामध्ये पॅकिंग युनिट वेगळं असतं. मी एक लिंक देऊन देईन, कारण रिसेंटली मी एक फार्म व्हिजिट केलं होतं, स्पेशली स्टिंग्रेजचं फार्म होतं. सो त्याची एक लिंक मी देऊन देईन आणि ती नक्की बघा. ती माझ्या मेन चॅनलच्या व्हिडिओची लिंक आहे, हिंदी चॅनलच्या व्हिडिओची लिंक आहे. सो डेफिनेटली तो व्हिडिओ बघा आणि तुमच्या एक लक्षात येईल साधारण की मी जेव्हा म्हणते की फार्म, सो फिश ब्रीडिंग फार्म किंवा फिश रेअरिंग फार्म कसा असतो ते तुम्हाला त्याच्यात नक्की बघायला मिळेल. तर मित्रांनो, जसं मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत म्हणते, प्लीज या व्हिडिओला एक लाईक द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या सगळ्या फिश हॉबीज मित्रांबरोबर. आणि चला एकत्र मिळून फिश किपिंगचं प्रॉपर नॉलेज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचवूया. स्टे ट्यून, कारण लवकरच परत येईल असाच एक व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत हॅपी फिश किपिंग, टेक केअर आणि बाय.